8 क्लासरूममध्ये 2 शिक्षक आहे, ते तरी काय करतील? संख्या घटनाचं हेच कारण. हेच कारण आहे, दुसरं काय कारण असणार आहे? पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले सरकारी शाळांकडं आणि या मुलांचं भविष्य खराब करण्यामध्ये पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे. अन्नधान्यही तुम्ही आता म्हणजे चेक केलं जे मुलांना शालेय भरपूर किडे होते त्याच्यात, नुसते किडेच होते, निवडून तरी ठेवण्यात आले पाहिजे होते ते. आणि ज्या इथं काम करतात त्या काकूंना 2,000 भेटतात महिन्याचे, म्हणजे एका दिवसाचे किती झाले? 80-90 रुपये झाले. एका दिवसाचे 80-90 रुपये भेटतात फक्त. झाडू मारायचे, स्वयंपाक बनवायचे, भांडे धुवायचे. हे सरकार सांगते मागच्या सरकारचं फेल्युअर आहे. मागचं सरकार म्हणजे विरोधक सांगतात की या सरकार नाही नाही, मागच्या सरकारचं फेलियर असू शकतं, त्यामुळेच तुम्हाला निवडलं ना. तुम्ही निवडून आल्यावर काय केलं मग? तुम्ही काय वेगळं केलं? दिसत तर नाही काय वेगळं केलंय. तुम्हाला कशाला निवडून आणलं होतं? त्यांना काढलं त्याच्यासाठी होतं ना, कारण की त्यांचं फेलियर होतं. मग तुम्ही बदलायच्या होत्या गोष्टी. जी बाई इथं स्वयंपाक करती, झाडू मारतीये, भांडे धुतीये, तिला फक्त 2,000 भेटत आहेत. काय होतंय आजच्या काळात 2,000त? कृषी मंत्री काम करत नव्हते, बदलले गेले. शिक्षण मंत्र्यांचं आता काम दिसत नाही. बदलावं लागेल मग त्यांनाही बदलावं लागेल. ही सगळी परिस्थिती घेऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात किंवा ही सगळी त्यांनी गोष्ट जर भेटायला मुख्यमंत्र्यांवर बोलवलं तर जाऊ, पण आम्ही आधी सगळ्या गावकऱ्यांना भेटणार आहे, महाराष्ट्रभरच्या गावकऱ्यांना भेटणार आहे. आणि सगळे गावकरी आता जागे झालेले आहेत, कारण की त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणजे शाळेच्या संदर्भामध्ये जी काही सेवा सुविधा आहे त्यासाठी आंदोलन गावगाव नक्की नक्की प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल आता. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सीबीआयचा जो तपास होतोय त्यावर समाधानी आहेत का? लातूरमध्ये पुन्हा सीबीआय अजिबात नाही.